काय माहीत नाही होतं मला पूर्वी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं म्हणून मी माझे कार्यक्रम रद्द करून थांबलो. आणि ते इंटरनॅशनल स्टुडंट डे वगैरे असं काहीतरी केलं आहे. गाडी बंद करताना प्रत्येक वेळा सांगावं लागतं काय? ते काढा आपल्याला एमआयएम कडून ऑफर आली की गठबंधन करण्याची काय त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचाही समावेश होईल. राजेश टोपे राज्याचे आरोग्यमंत्री त्यांच्याकडे गेलेले होते. ते त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं म्हणून त्या ठिकाणी ते गेलेले होते. अशावेळी अशी राजकीय चर्चा करणं अभिप्रेत नाही. मला खात्री आहे राजेश टोपे यांनी ती केलेली नसेल आणि त्यामुळं अशा चर्चेबाबत काही विधान करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण ते म्हणते सर आम्ही बी टीम नाही आहोत हे साबित करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्हाला सोबत घ्या, भाजपला हरवण्यात आम्ही मदत करू शकतो. नाही, आत्तापर्यंत त्याचा अनुभव हा ते उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा तो प्रयत्न होता हे सिद्धच झालेलं आहे. ते जर बी टीम नसतील तर मग औरंगाबाद महानगरपालिकेत त्यांचा रोल काय आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ते भाजपच्या पराभवासाठी उत्सुक आहेत का भाजपचा विजय होण्यासाठी अप्रत्यक्ष मदत करण्यात उत्सुक आहेत. हे औरंगाबाद महानगरपालिकेत कळेलच. इम्तियाज जलील आमच्याही चांगले ओळखीचे आहेत, संबंध आहेत, विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पण मला वाटत नाही की राजेश टोपे यांनी त्यांच्याशी कोणती राजकीय चर्चा केली असेल. आणि त्यांच्या घरी कुणाचं तरी निधन झालेलं असताना आमची राष्ट्रवादी काँग्रेसची ही संस्कृती नाही की निधन झालेलं असताना जाणं आणि राजकीय चर्चा करणं. त्यामुळे मला वाटत नाही त्यांनी अशी चर्चा केली असेल. अतुल भातकर असं म्हणतात की टिपू सेनेचं चारित्र्य ओळखूनच कदाचित एमआयएमने असा प्रस्ताव दिला असावा. अतुल भातकर ट्विट टिपू सेनेचं चारित्र्य ओळखूनच कदाचित एमआयएमने हा प्रस्ताव दिला असावा महाविकास आघाडी. अतुल भातखळकरांना ते काय म्हटले याचा अर्थ काय हे विचारणं आवश्यक वाटते. कारण या त्यांच्या विधानाचा कोणताही बोध होत नाही आहे. त्यामुळं त्यांनाच हा प्रश्न विचारलेला जास्त बरं. सुप्रिया सुळे असं म्हणतायत की जर अशा एखाद्या राजकीय विषयामध्ये एकत्र काम करायला समविचारी पक्ष एकत्र येणार असतील तर नक्कीच आनंदाच्या गोष्टी एकत्र आले तर काहीच हरकत नाही. हो, समविचारी पक्ष एमआयएम समविचारी आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी पक्ष असण्यात आहे असं जर म्हणायचं असेल आणि त्यांना पुरोगामी विचारसरणीवर किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या सध्या चाललेल्या वर्तनाला त्यांचा विरोध असेल तर तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीत दाखवला पाहिजे. आज उत्तर प्रदेशमध्ये जे समाजवादी पक्षाचा पराभव झाला त्यामध्ये जवळपास 86 मतदारसंघात 2000पेक्षा कमी मताधिक्यांनी त्यांचे उमेदवार पराभूत झाले. काही ठिकाणी 200-300ने पराभूत झाले. त्या ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांनी 2000, 4000, 5000 मतं घेतलेली आहेत. त्यामुळं बहुतांशी पराभवाला उत्तर प्रदेशमधल्या स्वतंत्रपणाने उभा राहून त्यांनी मदत भाजपला करून समाजवादी पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या प्रणालीला अप्रत्यक्ष मदत करण्याची आताही महाराष्ट्रात भारतामध्ये फॅशन झालेली आहे की भारतीय जनता पक्षच हे इंजिनिअरिंग करतं. एमआयएम एका बाजूला करायचं, आणखीन कुठल्या समाजाची मतं बाजूला कशी होतील हे करण्याचा एक व्यवस्थित प्लॅनिंग होतं आणि त्याला काही आमिषाला काही लोक बळी पडतात आणि त्यामुळं जी विरोधी पक्षात ही जी समविचारी मतं आपण म्हणतो ती एकत्रित होत नाहीत. याचा फटका विरोधी पक्षाला बसतो आणि त्यामुळं प्रत्यक्ष एमआयएमने हे सिद्ध केलं पाहिजे की त्यांना कोणताही याच्यात रस नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचा जर त्यांना जास्त रस असेल तर त्यांनी त्या बाबतीत थोडीशी कृती दाखवली पाहिजे. आम्ही औरंगाबादचा नाही, राज्याचा नाही, आम्ही देशाचा विषय बोलतोय. देशभर जर एमआयएमने ही भूमिका दाखवली
तर लोक हळूहळू त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतील. आज त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास कमी झालेला आहे आणि MIMचा वापर भाजपची बी टीम म्हणून होते हे आता हळूहळू लोकांना कळायला लागले. मला समाधान आहे की इम्तियाज जलील यांनी थोडासा पॉझिटिव्ह अप्रोच घ्यायचा विचार केलेला आहे. तो त्यांनी कृतीत आणावा, त्यांच्यावर विश्वास बसण्यासाठी, समाजाचं त्यांना मान्यता मिळण्यासाठी मला वाटतं त्यांनी आता ही कृती करणं आवश्यक आहे. अशा कृती करत असताना त्यांनी समविचारी पक्ष म्हणून ज्यांच्याबरोबर बसायचं ठरवेल त्यांच्या विचाराशी सुसंगत त्यांची वर्तणुकी असली पाहिजे. कोणतीही जातीयवादी किंवा धार्मिक तेढ वाढणार नाही अशा पद्धतीनंच वागणं जास्त उचित ठरेल आणि तशी विधानं देखील आली पाहिजे. राऊत असं म्हणतात की कोण? राऊत असं म्हणतात की औरंगजेब यांच्या गद्दीवर जाऊन नतमस्तक होणाऱ्यांसोबत उघड किंवा छुपी युती होऊ शकत नाही. या विधानाकडे कशा नाही, हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्या विधानावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील यांचं असं म्हणणं आहे की निधी वाटपामध्ये शिवसेनेच्या आमदारांना व्यवस्थित निधी दिला जात नाहीये आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये खदखद आहे. राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत अतिशय स्पष्टपणाने उत्तराच्या भाषणात सांगितले की शिवसेनेच्या आमदारांना योग्य निधी दिलेला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संतुलन आहे. चंद्रकांत दादांना त्याची चिंता करण्याची कारण नाही. शिवसेनेचे आमदार, काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार हे संतुष्ट आहेत. कितीही शंका घेतल्या तरी काही मला वाटत नाही की चंद्रकांत दादांचे मनसुबे सिद्धीस जातील. सर, नवाब मलिक यांच्याकडून त्यांची सगळी जबाबदारी आता दुसऱ्या मंत्र्यांना देण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा चर्चा सुरू होते की राष्ट्रवादी नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार आहे. मी याचं परवा उत्तर दिलेलं आहे. नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय आम्ही अद्याप केलेला नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपसे, MIM दावा करे कि उन्होंने NCP को गठबंधन का ऑफर दिया है, क्या ये ऑफर आपको कबूल है? हमारे पास ऐसी कोई ऑफ़र अभी तक पहुंची नहीं है और ऐसी ऑफ़र आने का सवाल नहीं उठता. जो MIM के वजह से उत्तर प्रदेश जैसे बड़े राज्य में सपा का पराभव होने के लिए, जहां 200, 300, 400 वोट से समाजवादी पार्टी के उम्मीदवार अपयशी हो गए, पराभूत हुए, वहां MIM के उम्मीदवारों को 2000, 4000, 5000 वोट मिले. इसका मतलब जाहिर है कि MIM अलग रह के गठबंधन में न आते हुए उन्होंने जो इलेक्शन किया उसका सबसे ज़्यादा फ़ायदा, भारी फ़ायदा ये भारतीय जनता पार्टी को हुआ. इसलिए अभी MIM ये बीजेपी की बी टीम है, ये अभी पूरे भारतवर्ष को समझ में आया है. मुझे लगता है कि इस इमेज से उनको बाहर आने का है तो उनको कुछ कृति करके दिखाना चाहिए, कुछ एक्शन उन्होंने दिखानी चाहिए. अगर वो कुछ एक्शन बताते हैं तो मुझे लगता है आस्ते आस्ते लोग उनके ऊपर विश्वास रखेंगे. सर, MIM दावा करे कि हमने महाराष्ट्र में अपना कुछ पॉकेट्स में अपना मजबूत गढ़ बना लिया, ऐसे में मुस्लिम मतों का विभाजन रोकने के लिए सब साथ में आएंगे, तब जरूर बीजेपी को हराया जा सकता है. हाँ, बीजेपी को हराने के लिए जो लोग पार्टियां इकट्ठा है उनके साथ अगर MIM आके बैठती है तो उनको पहले उसको एक्शन में कुछ दिखना चाहिए ना कि वो सचमुच बीजेपी के खिलाफ है. अब तो दिखाई दे रहा है कि जहाँ जहाँ बीजेपी को तकलीफ होती है वहाँ वहाँ MIM अलग इंडिपेंडेंट इलेक्शन करती है और ऐसे वोट बाजू में करती है जो हमारे पक्ष में आने वाले थे और इसका फ़ायदा बीजेपी को होता है. ये बार बार लोगों के सामने आ रहा है. सर, इम्तियाज जलील का एक और बड़ा बयान है कि वो दावा कर रहे हैं कि अगर हमारे इस गठबंधन का ऑफर को एक्सेप्ट नहीं करती है NCP तो इसका मतलब साफ हो जाएगा कि हम पे जो आरोप लगाते कि हम बीजेपी की बी टीम है वो गलत है और आप ही हम लोग को साथ नहीं लेना चाहते. ऐसे है कि आप बी टीम हैं ऐसे लोगों को लगता है, हमें नहीं. हम समझते हैं कि जो भी लोग हमारे साथ आए साथ में हम लेंगे. लेकिन MIM के ऊपर विश्वास रखने के लिए उन्होंने कुछ एक्शन दिखानी चाहिए और भाषा जो लैंग्वेज हम इस्तेमाल करते हैं वो बहुत एक्सट्रीम लैंग्वेज अगर हम इस्तेमाल करने लगे तो हमारे विचार वैसे नहीं हैं. कोई भी दो धर्मों के बीच में तनाव निर्माण हो ऐसी भाषा, ऐसा बिहेवियर हम नहीं करना चाहते और हमें इस देश में सारे समाज शांति अमन से रहे
ये अपेक्षा हमारी रहती है। और इसीलिए एमआईएम को अगर किसी के साथ समविचारी पक्षों के साथ बैठना है तो मैं अपेक्षा करूंगा कि उनको पहले उनकी जो लोगों के सामने मुद्दे रखते हुए जो एक्सट्रीम लैंग्वेज है उसके ऊपर कुछ मर्यादा लानी पड़ेगी, क्योंकि इस देश में सभी को साथ में लेकर रहने की आवश्यकता है। और मुझे लगता है कि आज पूरे देश में, भारतवर्ष में एमआईएम जो जिस तरह से काम करती है उसका परिणाम ये हुआ है कि सारे फायदे भाजपा को ही हो रहे हैं। और भाजपा को इतना फ़ायदा एमआईएम से हो रहा है तो लगता है कि उनका गठबंधन नहीं होता, लेकिन गठबंधन की आवश्यकता नहीं, उनको अलग रह के भी वो भाजपा को मदद कर रहे हैं, ऐसे लोगों को लगता है। जो इलेक्शन के वोट्स है वो दिखाई देते हैं कि 200, 300, 400, 600, 1000, 2000 वोट से जो गिरे वहाँ एमआईएम को 4000, 5000, 6000, 7000 वोट मिले। इसका मतलब जाहिर है कि एमआईएम की मदद भाजपा को हो रही है। और इसीलिए मैं इम्तियाज़ जलील का अभिनंदन करता हूं कि देर से भी सही, लेकिन उनको समझ में आया कि पूरे देश में लोग सोचते हैं कि वो एमआईएम की बीजेपी की बी टीम है और उससे उनको बाहर आना है। तो मैं इम्तियाज़ जलील को सलाह दूंगा कि पूरी कोशिश वो करे कि जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेली आहे। चंद्रकांत पाटील यांचे मनसुबे कामयाब होणार नाहीत। सर जो कहा है कि समविचारी अगर पार्टी साथ है तो अच्छी बात है, इससे आप किस तरह से? समविचारी पार्टियों को हम साथ में लेंगे, लेकिन सिर्फ एक स्टेटमेंट भाजपा के खिलाफ करने से कोई समविचारी नहीं बनता। उनको एक्शन दिखानी चाहिए। उन्होंने एक्शन बताई, अगर उनकी कृति अगर भाजपा के विरोध में रही, अगर वो आने वाले इलेक्शन में, जैसे औरंगाबाद में इलेक्शन होने वाले हैं, देखते क्या उनकी सोच है, अगर वो भाजपा के खिलाफ लड़ने में अलग अलग पार्टियों जो हम सामने है उनसे जुड़ने वाले हैं तो सोच सकते हैं। लेकिन उनकी जो सोच है, उनके जो विचार है वो बहुत एक्सट्रीम है। दोनों समाज में बहुत दरी निर्माण करने के लिए वो इतनी एक्सट्रीम बातें करते हैं कि जिसका परिणाम दोनों समाज पे भी होता है और इसका फ़ायदा लगातार भाजपा ले रही है। मुझे लगता है कि इम्तियाज़ जलील ने इसके बारे में सोचना चाहिए। मुळामुठामधीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न होते, तिथे एक बैठक देखील झाली होती, परंतु आता त्याला पर्यावरण प्रेमींना विरोध करायला सुरुवात केली। नाही, मुळामुठा नदीच्या बाबतीत यापूर्वी प्रकल्प डिझाईन झालेला आहे। त्यास पुणे शहरातल्या पर्यावरणवादी लोकांची एक बैठक त्यांनी मागणी केली म्हणून घेण्यात आली। त्यात त्यांनी जे आक्षेप मांडलेले होते त्याची पुन्हा छाननी करण्याच्या सूचना, कारण शेवटी सर्वांचं समाधान करून प्रकल्प सुरू करायचा। प्रकल्पाचा कोणाचाही प्रकल्पाला विरोध असण्याचं कारण नाही आणि प्रकल्प होण्याबद्दल कोणाचाही अडथळा नाही, पण जे पर्यावरण